कवनाचे गणगोत कवनाचे माय
बाप कवनाचे गणगोत नाही तरी संसारो जाईल कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत समसुख बेगडाची बाहुली विषयाचे समसुख बेगडाची बाहुली विषयाचे समसुख बेगडाची बाहुली विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल रया जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत आभराची सावली जाईल रया जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव मने पाहता पाहिले स्वप्नीचे येले जाईल रया जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत स्वप्नीचे येले जाईल रया जाईल कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया मृग जळवत जाईल रया जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत जळवत जाईल रया जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय 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 विठोबा जय रखुमाई विठोबा जय जय विठोबा जय 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 रखुमाई विठोबा रखुमाई रे ए साथे आली ओळगा शरंग ए साथे आली ओळगा शरंग
महाराज की जय योगीराज गंगागिरी महाराज की जय नारायणगिरी महाराज की जय सद्गुरु साईनाथ महाराज चिंतन श्री गुरुदेव बजरंगबली ओम नमः पार्वती हर हर सनातन हिंदू धर्म के साते आलिया ओळंगा सारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभराची सावली जाईल रया कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नेचे चैले जाईल रया कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे चक्रपालाने कथेचा विस्तार चक्रपालाने कथेचा विस्तार बाबाजी सत्वरादास तुका समचरण सरोज सांद्र लीलांबुधाम जगन विहित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजरम कंजनेत्रम सदय धवलहास्यम विठ्ठल चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहास्तनस्थं पदाम्भोजते जक्स्वरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्येयं ब्रह्मावरणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवे वेदे साङ्गपदक्रम उपनिषर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तनविरो सुरासुरगणा देवाय तस्मै नमः व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वशिष्ठाय नमो नमः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यं बोधं चिदानन्दं सद्गुरुं त्वं नमाम्यहं जय जय साईनाथा पतितपावन कृपावंता तुझ्या पदी ठेवितो माथा आता अभय असू दे सेवे माझे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ए साथी आली या ओळंगा सारंग करू नाही तरी संसारू जाईल रया कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया प्रस्तुत ज्या श्राद्ध विधीच्या निमित्तानं आपण पवार परिवाराशी संलग्नित झालेलो आहे
आमचे परममित्र आणि परमार्थ मार्गामध्ये ज्यांनी विशेषत्वानं सेवेचं काम केलेलं आहे असे आमचे अर्जुन वारायण पवार यांच्या वडिलांचं प्रथम वर्ष श्राद्ध आणि त्या श्राद्धविधीच्या निमित्तानं ईश्वरापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावर तुमचं आमचं जीवाचं जे मार्गक्रमण ज्या मृत्यू लोकामध्ये झालेलं आहे त्या मृत्यू लोकाचं मायावेष्टीत असणारं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य श्रीमंत महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिपादित केलेलं आहे आणि त्या प्रतिपादित केलेल्या अनुबंधाचा मूळ जो गाभा आहे तो गाभा ज्ञानोबरायांना या ठिकाणी विशद करायचा आहे। ते म्हणतात की बाबा रे ए साते आलिया वळंगा सारंगदरू, साते म्हणजे बाजार, ही बाजाराची एक हाट आहे, हाट एक गल्ली म्हणा आपण ढोबळ भाषेमध्ये। त्या गल्लीमध्ये तुम्ही जर आलेला आहात ना, मृत्यूलोकी रूपी या गल्लीमध्ये जर आलेला आहात ना, मनुष्यरूपी देह तुम्ही धारण केलेला आहे ना, तर मग मात्र ओळंगा सारंगदर, ओळंगा म्हणजे ओळखा, त्या भगवंताला तुम्ही ओळखा। जर नाही ओळखलं तर नाही तरी संसारो जाईल रया, हा जो संसार आहे ना तो व्यर्थ जाईल, वाया जाईल। तुम्ही ज्या म्हणून तुम्ही या मृत्यूलोकामध्ये जीवन जगत आहात ते कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत, हाडा मासाचं रक्ताचं नातं जे आहे ना ते कोणाशीच कोणासाठी नसतं। आणि म्हणून जसं मृगजळ आहे तसं ते वाया जाईल। आणि ज्याच्या तुम्ही नादी लागलेले आहात ते विषयाचं सुख आहे, आणि विषयाचं जे सुख आहे ना ते सुख नेमकं कसं आहे, बेगडाचं आहे। बेगड म्हणजे काय, त्याच्याकरता कीर्तन आहे, पण माणसं बेगडी झाली म्हणून, पण बेगडी झाली पण बेगड कळाना, असं जे आहे विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभाळाची सावली जाईल रया। जसा आभाळ जे आलेलं आहे ना त्या आभाळाची सावली एक क्षणभर देखील थांबत नाही, ती कधी ना कधी स्थित्यंतर करत राहते। किंबहुना ज्ञानोबरायांना अजून प्रतिपादित करायचं आहे, एवढ्याने तुमचं समाधान झालं नाही का, तर अजून तुम्हाला सांगतो, जे स्वप्न आहे ना ते स्वप्न तुम्हाला प्रतिभासिक सत्तेमध्ये सत्य वाटत असेल, परंतु जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जागृत अवस्थेमध्ये असाल तेव्हा मात्र ते स्वप्नच राहतं। ते वास्तवामध्ये जे स्वप्नात तुम्ही पाहिलं, स्वप्नात जे अनुभवलं ना ते कोणतंही शिल्लक राहत नाही, असा हा मृत्यूलोक आहे। आणि म्हणून बाबांनो तुम्ही ए साते आलिया ओळंगा सारंगदरू, सर्व अभंगाचा जो मतितार्थ आहे ना तो मतितार्थ प्रथम चरणाच्या पूर्वार्धात आहे। ए साते आलिया ओळंगा सारंगदरू, एवढं जर आपल्या जीवनाला आपण कळवून घेतलं तर आपलं जीवन सार्थ ठरेल। आणि त्या अनुषंगानं आज स्वर्गीय वारायण रायभान पवार यांचं हे श्राद्ध आहे। गंगा भागीरथी वत्सलाताईना वारायण पवार या त्यांच्या धर्मपत्नी, अर्जुन हे सुपुत्र, मनीषा ही मुलगी, माया अर्जुन पवार सुनबाई, खंडू रायभान पवार हे बंधू, संगीता बाळू बर्डे आणि रंभाताई बाळू माळी या बहिणी, आदित्य हा नातू, तर मंगेश गणेश चेतन संदीप सुनील हे पुतणे, एकंदरीत मोठा पवार परिवार। आणि या पवार परिवारामध्ये श्री क्षेत्र पोहेगाव या ठिकाणी आपलं कर्माचा बंध ते बांधत असताना ईश्वरानं दिलेलं जेवढं आयुष्य आहे तेवढं, आणि त्या दिलेल्या आयुष्याच्या पटावरती जेवढं जगायला मिळालं तेवढं, आणि ते आयुष्य संपुष्टात आलं। संपुष्टात आल्यानंतर देहाची जी विधी आहे, देहाची जी उत्तर कार्य आहे, त्या उत्तर कार्यामध्ये आजचा हा शेवटचा विधी आहे। या शेवटच्या विधीला पुण्यस्मरण म्हणतात, पुण्यतिथी म्हणतात, श्राद्ध म्हणतात। आणि असा जो आजचा विधी आहे तो विधी गेलेला जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याची शेवटची पाठवणीची व्यवस्था आहे। म्हणजे त्या जीवात्म्याला या ठिकाणाहून तुम्ही काय नेमकं देऊ शकता ते द्यायचं, जर जेवढं द्यायचं असेल ते आज द्या, यानंतर तुम्ही दिलं तरी ते पोहोचणार नाही, कारण आजच फक्त लिंक ओपन आहे, उद्यापासून ती लिंक गोठवली जाईल,
उद्यापासून तुम्हाला या जीवात्म्याला काही पाठवता यायचं नाही, म्हणून पुण्याधिक जेवढं कर्म आहे तेवढं कर्म आजच्या तिथीला आजच्या वेळेला घडावं आणि ते पुण्यकर्म जे आहे ते पुण्यकर्माचं पुण्य त्या जीवात्म्याला तिथे जावं. त्याचा फायदा काय होईल? जर त्या जीवात्म्याच्या आयुष्यपटलामध्ये जर पाप जास्त असेल आणि पुण्याचा क्षय झालेला असेल तर या पुण्याच्या जोरावर त्याचं पाप आणि पुण्य समांतरित होईल आणि जेव्हा तो समांतरित सत्तेमध्ये येईल तेव्हा तो ईश्वराशी एकरूप होईल. म्हणून देवापर्यंत पोहोचवण्याचा त्या जीवात्म्याला असणारा जो दुःखांकित त्रास आहे तो त्रास कमी करण्याचा प्रयत्न म्हणजे आजचा श्राद्धविधी आहे. गेलेले जे आहे वारायण भाऊ ते मुळात महाराज होते. कोण होते? महाराज. आता महाराज कोणाला म्हणतात? गारे मामा, आपण महाराज म्हटलं का आता आपली नजर कुठे? आपण वारकरी लोक म्हणजे आपण कोणामध्ये फिरणार? वारकऱ्यांमध्ये. मग वारकऱ्यांमधले महाराज. आता कळलं ना? महाराज याचा अर्थ आहे की ज्या गोष्टीमध्ये तुम्ही एकरूप झालेला आहात त्या गोष्टीचं यथार्थ ज्ञान ज्यानं होतं त्याला महाराज म्हणतात. त्या क्षेत्रातलं ज्ञान तुम्हाला आहे म्हणून तुम्ही महाराज, त्या गोष्टीचे महाराज आहे. अध्यात्म क्षेत्रातलं परिपूर्ण ज्ञान जर असेल त्यालाच महाराज म्हणावं, कोणालाही महाराज म्हणू नाही. हल्ली दगड उचकला काही विंचू निघावे तसे महाराज निघतात, ते महाराज नाही. महाराज मुळात महान असणारं भक्तीचं जे मूळ सूत्र आहे त्या सूत्रातलं गुह्य ज्ञान जे आहे ना ते गुह्य ज्ञान ज्या व्यक्तीनं आत्मसात केलेलं आहे ना त्याला अध्यात्मामध्ये महाराज म्हणतात. तसं प्रत्येक क्षेत्र आहे, मग त्या क्षेत्रातले ते महाराज. तसे वारायण भाऊ हे पाकशास्त्रामधले महाराज होते. कोणतं? पाकशास्त्र. पाक म्हणजे स्वयंपाक, की जो तुमच्या आमच्या जीवनाला गरजेचा आहे. कारण पोटात अन्न नसेल तर व्यवहारच घडणार नाही. नाही अन्न नसेल म्हणण्यापेक्षा त्या अन्न मिळवण्यासाठीच एवढा खटाटोप आहे. अन्नाच्या भोवतालचं जे आहे ना, अन्न खाण्याच्या भोवतालचं जे आहे ना त्याच्याकरता माणसं आज भरमिष्ट झाले, तो भाग वेगळा आहे. परंतु खरं जगणं आपलं कशासाठी आहे? या पोटाकारणी गा, पोटासाठी आहे. आणि म्हणून अन्न हे महत्त्वाचं आहे. आणि ती अन्नसिद्धी जी आहे त्या अन्नाचं पदार्थांचं बनवण्याचं जे तंत्र आहे ते तंत्र वारायण भाऊकडे असल्या कारणानं आपल्या आयुष्यपटलावर एक विशेष असणारी ती भूमिका त्यांनी बजावली. आणि नियतीनं जेवढं हातातलं आयुष्य जे आहे ते आयुष्य ते जगले आणि जगून बोलता बोलता वर्ष झालं. तसं पवार परिवारावर ह्या दोन एकामागून एक दोन घटना झालेल्या आहेत. बरोबर आहे का नाही? वारायण भाऊचं जाणं असावं की म्हणा अर्जुनचं आपलं लहान भाऊ संदीप ना किरणचं जाणं असावं. ह्या एकामागं एक घटना घडल्या की जी ही व्यक्ती त्या कुटुंबाशी एकरूप होती. ती व्यक्ती आज आपल्याला दिसत नाही, आज त्या आपल्यात नाहीत. त्यांचा कोणताही व्यावहारिक जी सत्ता आहे ना त्या व्यावहारिक सत्तेमध्ये त्यांचा कोणताही अनुभव नाही. ते आपल्या दृष्टीच्या गोचर झाले, दृष्टी आड झालेले आहेत. आणि म्हणून एक तेवढ्याही दुःखातनं कसाबसा हा परिवार सावरलेला आहे. अर्जुन तर कायम आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत, महाराज मंडळींच्या सहवासात आहे. आणि म्हणून जीवनाचं नश्वरत्व काय आहे, जीवनाचं ऐश्वर नेमकं काय आहे याचं यथार्थ ज्ञान अर्जुनच्या ठिकाणी ठाई आहे. आणि म्हणून आपल्या वडिलांचं जे आहे ना ते कार्यसिद्धीला जावं किंबहुना त्या ऋणातनं आपण मोकळं व्हावं. व्यवहार आपण जे व्यावहारिक जीवन जगतो ना त्याच्यामध्ये 3 ऋण महत्त्वाचे आहे. एक आहे मातृऋण, एक आहे पितृऋण आणि एक आहे गुरुऋण. या 3 ऋणात माणूस उत्तराई होऊ शकत नाही, प्रयत्न करावा लागतो. तर या 3 पैकी एका ऋणातनं तर माणूस कधीच मुक्त होत नाही, कधीच मोकळा होत नाही. कोण? श्री गुरुऋण. ते मात्र इतकं आहे ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता पायी काय द्यावे त्याचे भावे उत्तराय, काय द्यावे त्याचे भावे उत्तराय, काय द्यावे त्याचे भावे उत्तराय, काय द्यावे त्याचे भावे उत्तराय. ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा. जीवापेक्षा जीवाला काही प्रिय नाही, पण गुरु संत यांच्या पुढे मात्र ठेविता हा पायी जीव थोडाच आहे. जीव सुद्धा कमी पडतो म्हणून त्या ऋणातनं मुक्त होता येत नाही.
मातृऋण आणि पितृऋण या दोन ऋणातनं तसं पाहिलं तर मुक्तता नाही, परंतु जी पुढची पिढी आहे, संतती आहे, त्या संततीचं काम आहे आपले जे पूर्वज आहे ना त्या पूर्वजांना योग्य जागा मिळावी, योग्य स्थिती मिळावी, याकरिता जे कर्तव्य आहे ना ते कर्तव्य चोख पार पाडणं म्हणजे त्या ऋणातनं थोडंसं हलकं होणं आहे. मुक्त होणे तर नाहीच आहे, पण हलकं होणं आहे. तसं आईचं ऋण आपल्यावर आहे, पित्याचं ऋण आपल्यावर आहे, अपार आहे. त्यांच्यामुळं आपल्याला हे जग दिसलं आणि ती भावना अर्जुनच्या मनात होती. म्हणून एवढा मोठ्या खर्चानं गोड असं सुंदर असं भव्य दिव्य नियोजन करून त्या मार्गातनं येणारं जे पुण्य आहे ते पुण्य आपल्या वाडवडिलांना पोहोचवणं, आपल्या गेले जे आहेत ना त्यांना पोहोचवणं, की ज्या अनुषंगानं त्यांच्या जीवनामध्ये ईश्वराचा सहभाग येईल, ईश्वर त्यांना त्यांच्यामध्ये सहभागी करून घेईल, याकरिता आजचा हा कार्यक्रम आहे, हे कीर्तन आहे. आणि म्हणून आपल्याही जीवनाचं अर्थ आपण शोधण्यासाठी या परमार्थ मार्गाला लागलेलं प्रत्येकजण तुम्ही आम्ही मुमुक्षू आहोत, जाणते आहोत. आणि म्हणून जाणते असल्या कारणानं त्या ईश्वराची नेमकी आपल्याला मृत्यू लोकामध्ये पाठवताना भूमिका नेमकी काय आहे, देवाला आपल्याकडनं काय अपेक्षित आहे, जे अपेक्षित आहे ना ते आपल्याकडनं होतं का, की म्हणा होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि केल्यानंतर नेमकं आपल्या पदरात काय पडेल, याचा सारासार विचार म्हणजे कीर्तन आहे. विठ्ठल 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 पुंडलिक वरद हरी विठ्ठल आणि आज कीर्तनाकरता विशेषत्वानं ज्यांचे अलंकार कीर्तनाकरता लाभलं, कारण अलंकार जेव्हा परिधान केले जातात ना तेव्हा माणूस सजून दिसतो. जोपर्यंत अलंकार परिधान नाही तोपर्यंत त्याची शोभा नाही. बैल कसाही असू द्या पण तो पोळ्याच्या दिवशी खूपच गोड दिसतो, कारण तो सजवलेला असतो. तसं हे कीर्तन आहे. या कीर्तनाची जेवढी सजावट कराल तेवढं कीर्तन गोड होत असतं. आणि म्हणून त्या कीर्तनाच्या अलंकाराकरता आमचे मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण महेशजी महाराज जंजाळ असतील, रुई आमचे परममित्र, आणि परिसरामध्ये आम्ही कायम सातत्यानं संत सेवेमध्ये आहोत. आमचे श्रद्धेय संदीपजी महाराज बागुल असतील, आमचे हरिभक्तीपरायण शिंदे महाराज असतील, हरिभक्तीपरायण गौरव महाराज असतील, आपलं पोहेगावचं भजनी मंडळ चोपदार, आमचे साऊंड सिस्टीमवाले ललित भाऊ असतील, या सर्वांच्या साक्षीनं सांगतो, जीवनात सफलता जर मिळवायची असेल ना तर देव सोडून काहीच नाही. विठ्ठल 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 आणि ते सफलता जी आहे, साफल्य जे आहे ना ते तुम्हा आम्हाला या मृत्यू लोकामध्ये 3.5 हाताच्या देहानं मिळवता येतं. 3.5 हाताचा जो देह आहे ना हा काहीही करू शकतो. कल्पनेच्या पलीकडलं जे आहे ना ते साकार रूपाला आणण्याची क्षमता या देहामध्ये आहे. मनुष्य देहाचे निज्ञान आहे, सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. देवाने दिलेला हा अधिकार आहे. सच्चिदानंद म्हणजे अनाकलनीय असणारं ते सूत्र आत्मसात करू शकतो तो जीव, फक्त तो जागा पाहिजे, झोपलेला नसावा. आज परमार्थामध्ये ना घरीमामा माणसं झोपलेली जास्त आहेत आणि प्रपंचामध्ये ना आज सर्व जग जागा आहे. बरोबर आहे ना, सर्व जग जागा आहे प्रपंचात, पण परमार्थात मात्र बहुतांशी लोक निजलेले. बोल बोले अबोले जागे बाहेरात निजले, कैसे घरात घरकुल केले नेनो अंधारणा उजाडले गाव. असं तुमचं आमचं सूत्र आहे. बाहेर जागे आहेत, आत झोपलेले आहेत, आणि जे आत झोपलेले आहेत ना त्यांना जाग करण्याकरिता जे येतात ते संत आहेत. की बाबांनो तुम्ही उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. सुखवी व्यथा जन्माच्या, या जीवनाच्या व्यथा ज्या आहेत ना, हे भ्रमंती जी आहे ना ती कुठेतरी थांबवा बाबांनो. एकंदरीत निश्चयापर्यंत येणं, ठाम होणं, एकरूप होणं ही कीर्तनकाराची भूमिका असली पाहिजे. श्रोत्यांना निश्चयात्मक स्थितीमध्ये आणणं, ठाम करण्याकरता प्रयत्न करणं, आणि त्या निश्चयावर आरूढ झाल्यानंतर तुमच्या पदरामध्ये नेमकं काय मिळेल याचं वर्णन कीर्तनकारांनी केलं पाहिजे.
जोपर्यंत हे आपण करत नाही ना तोपर्यंत गुंता वाढणार आहे. आलं का लक्षात? काय असतं माहिती का, तुम्ही सवय जशी लावाल ना तशी जीवाला सवय लागत असते. पडिले वळण जशी सवय लागाल तशीच त्या सवयी अनुरूपच देह डिमांड करत असतो, मागणी करत असतो. मग तुम्ही कोणत्या सवयीमध्ये आहात हे खूप महत्वाचं आहे. आणि ती सवय जी आहे ना ती आपल्याला नेमकी कशा मार्गाची आहे, कोणत्या मार्गाने गेलं म्हणजे आपली सवय मोडेल. कारण सवय सुद्धा मोडणं गरजेचं आहे. जी आपल्याला प्रपंचाची सवय लागली ती मोडलीच पाहिजे आज न उद्या आपण. पण ती मोडण्याकरता काय केलं पाहिजे, याचं जास्तीत जास्त प्रेशर दिला पाहिजे. प्रेशर झालेलं आत्ताचं इलेक्शन आहे, निवडणूक आहे, त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष जो आत्ता निवडून आलेला आहे त्या पक्षानं काय केलं होतं माहिती आहे का, एक विशिष्ट गोष्टीवर फोकस केला होता. तुम्ही टी व्ही बघा, तुम्ही मोबाईल ओपन करा, मोबाईलमधली एखादी लिंक ओपन करा, कीर्तन ओपन करा, अजून काही ओपन करा. तुम्ही ओपन केलं का तुम्हाला हायलाईट केलं होतं लाडकी बहीण. बरोबर आहे ना? त्याचा परिणाम असा झाला की मतदान करताना त्या माणसानं ज्यांना ज्यांना त्याचा लाभ झालेला आहे ना त्यांना ते आठवलं आणि त्यांनी ते बटन दाबलं. मी सांगतो कशा करता, तुमच्या सहवासामध्ये जी गोष्ट फिरते ना त्या गोष्टी अनुरूप तुमचं वागणं घडत असतं. म्हणून कीर्तनकार महाराज मंडळींचं हे कर्तव्य आहे की तुम्हाला तुमच्या जीवनाचं जे सूत्र आहे ना, मूळ सूत्र, त्या सूत्राच्या ठिकाणी कायम जागा ठेवणं, मग कायम भोंगे ते लावणं, कायम त्या भोंग्यातनं तुम्हाला ते ऐकवणं, म्हणजे तुम्ही कायम जागे राहाल. परंतु हल्लीचे जे वक्ते आहेत मामा त्या सूत्रामध्ये दिसत नाही. मी कायम सांगत राहतो, हल्ली आहे ना कीर्तन ऐकणारा श्रोता दुर्मिळ झाला. हल्ली आहे ना मजा पाहणारा श्रोता मुबलक आहे. वाईट वाटून घेऊ नका, पण हे गरजेचं आहे, आपल्याला कळालं पाहिजे की नेमकं कीर्तन कशाला म्हणतात. हे ज्याला समजतं ना त्यानंच कीर्तन ठेवावं. परंतु ज्याला कीर्तन कळत नाही त्याच्याकडनं मात्र कीर्तनाचा आविर्भाव व्यापक पद्धतीनं केला जातो आणि त्याचं त्या कीर्तनाच्या सूत्राशी तसा कोणताही संबंध नसतो. जग करतं म्हणून मी करतो या भावनेतनं ते करत असतात आणि त्याचा परिणाम जो आहे ना तो परिणाम आज वाढलेला आहे. आज प्रत्येक जण देवापासून अंतरायला सुरुवात झाली, अंतर वाढायला लागलं. हे बघा, अंतर का वाढायला लागलो, कारण आपण त्या देवाचे जसे जसे दूर जाऊ ना तसं तसं दिसायला सुद्धा धुकट धुकट होत चालतं. बरोबर आहे की नाही? दृष्टी कमी क्षीण होते, जवळ गेलं तर स्पष्ट दिसेल. आम्ही देवाच्या जवळच नाही, स्पष्टता आमच्या दृष्टीमध्ये येईल कुठून? काय येत नाही, कारण आम्ही अंतर 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 वाढत गेलं आणि ते अंतर कमी करण्याची जबाबदारी आमच्यासारख्या व्यासपीठावरल्या वक्त्यांची आहे. मी महाराज म्हणतच नाही, वक्त्यांची आहे. का त्या वक्त्यांनी ते ज्ञान तिथपर्यंत पोहोचावं. परंतु ती शोकांतिका आहे. पण त्याही पलीकडे जाऊन सांगतो, बाकीच्या कीर्तनाला मी का कीर्तनकारांना मला नाव ठेवायचं नाही, परंतु कोणतेही कीर्तनकार महाराज मंडळी असतील, वक्ते महानुभाव असतील, त्यांना मात्र जीवनाचं मूळ सूत्र जे आहे ना ते नेमकं काय आहे हेच वर्षश्राद्ध दशक्रियाविधी या निमित्तानं सांगावं लागतं. आणि तेच सत्य आहे जीवनाचं. काय केलं पाहिजे. पण हल्ली माणसं ते करत नाही किंवा त्यांच्यावर त्याचा परिणाम होत नाही. सांगितलेल्या गोष्टीचा परिणाम न होणं याचा अर्थ बघा, शिक्षकांनी मुलांना सांगितलं, विद्यार्थ्यांना सांगितलं, उद्या तुम्ही गृहपाठ लिहून आणा. परंतु लिहून आणा, ज्यांनी ऐकलं त्याने गृहपाठ लिहून आणला, परंतु ज्यांनी ऐकलंच नाही, जाणून बुजून नाही लिहायचं आम्हाला, त्यांचं नुकसान होतं का शिक्षकाचं होतं? नुकसान कोणाचं? विद्यार्थ्याचं आहे, शिक्षकाचं नाही. त्याचा पगार चालू आहे, त्याची ड्युटी होती, त्यानं सांगितलं, पण ऐकेल कोण? ऐकतच नाही लोक आज. का? विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील देव, आता कोण करील नोपजे नारायणी पावनी ठावर देह, विषय ओढी बोलले
बोलले जीव आता कोण करील यांची किवन पजे नारायण भाव पावने ठाव नरदेह. आपण विषयाच्या सुखामध्ये इतकं बांधून घेतलं स्वतःला की आपल्याला त्या कोशातनं बाहेर येता येईना. म्हणून त्या जीवानं बाहेर यावं याकरिता सारभूत उपदेश करतात ते संत आहेत. दोषयुक्त उपदेश करतात ते जीव आहे. आता दोषयुक्त उपदेशच आहे बरं का, परंतु तो दोषयुक्त जर असेल तर त्या दोषयुक्त उपदेशाचा परिणाम व्यक्तीवर तेवढ्यापुरता होतो. परिणाम होत नाही असं नाही मामा, परिणाम होतो पण किती तेवढ्यापुरता. का समजून घ्या, उपदेशात्मक जी वाणी आहे ना ती दोषयुक्त आहे, परंतु संतांचा जो उपदेश आहे ना तो सारभूत आहे. सर्वांनी अंगीकारला तर सर्वांचा फायदा आहे. म्हणून संतवाणीला अभंग म्हणतात आणि जीवाच्या वाणीला कविता म्हणतात. बरोबर आहे ना मामा? अभंग जे कधी भंगतच नाही, सारभूत आहेत, ज्याच्यामध्ये तप साधना त्या संतांची गाठीला लागलेली आहे. त्यामुळे ते अभंग जे आहेत ना ते अभंग सारभूत असल्या कारणाने त्याचा प्रभाव दिसतो. परंतु बघा काही कीर्तनामध्ये काय झालं, आता मागे आम्ही पंढरपूरला आपले कंदरचे नारायण भाऊ अण्णासाहेब पवार आहेत ना त्यांच्या वडिलांच्या श्राद्धाला गेलो होतो, कीर्तन होतो. आणि त्या भागामध्ये ना तेवढ्या भागामध्ये केळीचं उत्पन्न खूप आहे, प्रचंड केळीचं उत्पन्न आहे. आणि आम्ही तिथे गेलो, त्यांची स्वतःची केळी आहे आणि नेमकं इकडे कीर्तनाची तयारी, त्यांची वर्षश्राद्धाची गडबड, आणि तिकडे केळीची म्हणजे व्यापाऱ्यानं ती केळी घेऊन ते द्यायचा पण माल द्यायचं पण काम चालू होतं. मी सहज मग त्यांच्या मळ्यात गेलो. आम्हाला सर्वांना वारकऱ्यांना माहिती आहे तो मळा. त्या मळ्यामध्ये ट्रक आलेला होता आणि ते भरायचं मोजायचं काम चालू होतं. परंतु ते करीत असताना भला मोठा एक टप होता. टप मोठा होता, जवळजवळ 1000 लिटरचा पसरट टप होता. त्या टपामध्ये ना त्याने औषध टाकलेलं होतं आणि त्या औषध ती केळी ना ती फणी जी आहे ना ती सर्व केळी त्याच्यात बुडवायचे आणि मग मध्ये टाकायचे. मला असं वाटलं निर्जंतुकीकरण करीत असते. म्हणून मी म्हणलो खाऊ औषध बिवषध लावून. म्हणे हो तसं करावंच लागतं. म्हणलं मग त्याच्यामुळे काही त्रास होत नाही ना? म्हणे अजिबात नाही. माझं त्यांना कळेना आणि त्यांचं मला कळेना, अशी गंमत झाली. कानडीनं केला मराठी व्रतात. पण मला थोडी शंका आली. मी म्हटलं खाऊ म्हणजे आता हे तुम्ही औषधात जे बुडवलं त्याच्यामुळं केळी खराब होणार नाही ना? म्हणजे तसं काय नसतं. म्हणलं मग अहो ही केळी खराब व्हायच्या आत खाल्ली जावी याच्याकरता आम्ही ते बुडवलं. तरी मला समजेना. म्हणलं म्हणजे काय? म्हणे अहो ह्या द्रावणामध्ये जर ते बुडवले ना ही केळी जर 10 दिवसांना पिकणार असेल तर याच्यात बुडवल्या 2च दिवसात पिकते. त्याला काय म्हणतात त्या केमिकलला? कार्पेट. काय म्हणतात? कार्पेट. त्या कार्पेटमध्ये बुडवलं, कार्पेटमध्ये फळ ठेवलं का ते लगेच पिवळं धम्मक दिसतं. तशी उपदेशात्मक वाणी जर कार्पेटची असेल, आता कळलं ना, तर त्याचा प्रभाव तेवढ्या पुरताच दिसेल. म्हणजे मी आता तुम्हाला जर ठरवलं ना कार्पेटनं तुमचा कार्यक्रम लावायचा, तुम्ही ढसढसा रडणार आता 5 मिनिटात. पण रडणं तुमचं टिकून राहील का? 2च मिनिटात तुम्ही दात काढणार. त्याचा परिणाम, त्या उपदेशात्मक वाणीचा परिणाम तेवढ्या पुरता असतो, परंतु संतांच्या वाणीचा परिणाम हा चिरकाल असतो. म्हणून तो अभंग विठ्ठल विठ्ठल असो. आणि म्हणून तो जो अभंग आहे तो अभंग तुमचं आमचं जीवनाचं कल्याण करणारा आहे. अभंग कोणताही घ्या तो त्याच्यामध्ये आपलं कल्याणच आहे, आपलं हिताचंच आहे. बरं हिताचं आहे, कल्याण करणारं आहे का? कारण अजून एक सांगतो, आपलं कल्याण केव्हा होतं? उपदेश देणारा निस्वार्थी असेल तर त्या शब्दानं आपलं कल्याण होतं. फक्त उपदेश हा कल्याणासाठीचा असावा. घरं फोडायचे जर असेल ना, घरं मी हात केला म्हणजे त्याच गृहीत नका धरू बरं का. तर यांच्यामध्ये कोणीतरी एक म्हातारी अशी असते की ती त्या दुसऱ्या घरच्या सुनेला जाऊन भेटते. तिचा उपदेश फुकट आहे आणि त्या उपदेशाचा परिणामही थेट आहे. घर फुटलं. मग याचा अर्थ तिची उपदेशात्मक वाणी आहे का? नाही.
उपदेशात्मक वाणी ती आहे का ज्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही, परंतु आपल्या हिताचं आहे. तिथेच जे शब्द संतांचे ते जीव ऐकतात ना, त्यांचं कल्याण होतं. ज्ञानोबरायांची ओवी आहे, मी माझं बोलत नाही. जयाचे गठाई पांडवा, अपेक्षे नाही रिघावा, सुखाचा चढावा असणे कीजे. तिथं जिथे अपेक्षाच नाही आहे ना, तिथं सुखाचं सुख तुम्हाला पाहायला मिळेल, सोलीव सुख पाहायला मिळेल. म्हणून ती वाणी महत्वाची आहे. म्हणून संतांचा अधिकार हा त्या वाणीचा आहे. त्या वाणीचा संतांचा अधिकार असल्या कारणानं एका एका शब्दावरती 4 महिने चातुर्मासात बोलणारे वक्ते महानुभाव आहेत. शब्दाची ताकदच संपत नाही त्या. आणि म्हणून अशा आघात असणाऱ्या शब्द समूहामधले मोजके पण आपल्या हिताचे शब्द ज्ञानोबरायांच्या अभंगातनं मी तुम्हाला सांगतो आहे. ज्ञानोबराय म्हणतात, सात म्हणजे सलगीनं जे सापडतं ना त्याला सात म्हणतात. सलगीनं जे विस्तारलेलं असतं ना त्याला सात म्हणतात. सात म्हणजे आकडी सात नाही, सात सलगीनं जे असतं. कोविडची सात, कोरोनाची सात, पटकीची सात, हिवतापाची सात, व्हायरल इन्फेक्शनची सात. का ते सात जसं जसं त्याचा प्रसार होतो ना, सारखा प्रसार होत चालतो, सारखा त्याचा परिणाम दिसतो. तशी ही सारखी लाईन बसलेली आहे, सर्वच्या सर्व या लाईनीमध्ये बसलेली आहे. ती सात आहे. आणि ती अशी जी सात आहे ना, ह्या साती किती आहेत, या गल्ल्या किती आहेत? 184चा फेरा. किती आहेत या गल्ल्या? 184 गल्ल्या आहेत. आणि या गल्ल्यामध्ये प्रत्येक गल्लीला फिरून आपण आज कीर्तनाला येऊन बसले. मामा, प्रत्येक गल्ल्या फिरल्यानंतर शेवटचं स्टेशन हे, आणि हे स्टेशन सांगतं परत तुला परत जायचं का थांबून घ्यायचं. कळलं का? परत जायचं, त्या गल्ल्यांमध्ये फिरायचं का थांबून घ्यायचं. याच्याकरता निर्णय घेण्याची महाशक्ती या देहात आहे. निर्णय घेतो, हे देह निर्णय घेतो. बाकीचा आहे पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुपक्ष्यांचं काय घेऊन बसले हो. परंतु इथे मात्र निर्णय घेता येतो. निर्णय घेण्याची मूळ प्रक्रिया, विशेष प्रक्रिया आपल्यामध्ये टाकलेली आहे देवाने. आणि ती टाकताना 2 गोष्टी सहज देऊन टाकल्या. एक आहे मन आणि दुसरी आहे बुद्धी. तिनं आपल्याला निर्णय घेता येतो. आणि तो निर्णय जर आपण योग्य घेतला तर आपल्याला या जन्माचं सार्थक करता येतो. एवढी ताकद याच्यात आहे. म्हणून निर्णय घेणाऱ्याच जीवाला उपदेश संतांचा. कळलं का? बाकीच्यांना उपदेश केला का? विशेष प्रयोजन जे आहे ना या देहात ते केलेलं आहे. आणि काही ज्ञान नाही कोठे. कोणत्या? या शरीरामध्ये आहे, या नरदेहामध्ये आहे. म्हणून विचार करा, व्यर्थ आपलं जीवन घालवू नका. कारण तुम्ही ज्याच्या नादी लागले ना ते घातकी आहे. पाऊस झाला ना मामा? कारण मी इथे नव्हतो, 8-1 दिवस मी महाडला होतो, रायगडला रात्री आलो. पाऊस झाला का इकडे? इकडे नाही झाला. पावसाळ्याच्या दिवसाची गोष्ट सांगतो. आम्ही आळंदीच्या वारीला होतो मामा. आम्ही चाललो पायी पायी आणि थेंब आले. कार्तिकी वारीचं नाही, आषाढीच्या वारीचं सांगतो. थेंब आले. आम्ही चाललो. परंतु आमचा निवास जो होता ना, म्हणजे दिंडीचा मुक्काम होता ना, थोडासा वस्तीवर रस्ता सोडून होता आणि पाऊस झालेला होता.
आणि मामा आम्ही चाललो आणि चालत असताना ना त्या चपलाला लागलं पेंड. काय लटकलं? पेंड. पेंड इतकं लटकलं का मामा म्हणे आता जर ही चप्पल काढून मी हातात नाही घेतली तर एक तर चप्पल तुटन ना तर माझा पाय मोडन. कारण लटकलेलं पेंड चपलेला धरून चालणं म्हणजे घातकी पण आहे. ते कुठेही पाडून टाकील आपल्याला. कोण? पेंड. ते पेंडकुळ जे लटकलेलं आहे ना, मग माणूस इतका हुशार असतो. मामा म्हणे थांबा गड्या. म्हणलं का हो? थांबा म्हणे. आणि असे इकडे पाहिलं तर रस्त्याच्या कडाला आहे ना एक असा दगड होता, रस्त्याच्या कडेला असा टेकलेला, त्याला कोपरे कापरे होते. काय सांगावं, आमच्या मामानं आहे ना 5 मिनिटं घातले त्या दगडाभोवती. शेंदूर लावायला कमी वेळ लागन एवढं चपलीचं पेंड काढायला लागतो. आणि मामाने 5 मिनिटामध्ये चप्पल अशी टकाटक केली. मग मी मामाला म्हणलं का हो मामा काय होतं तरी पेंड लटकल्यानं? आणि महाराज येडे झाले का? एक तर दिंडीच्या अगोदर घेतली म्हणे 350ला, जाईन तुटून म्हणे. मला आपण मामा आज काय त्याचं पेंडचं एवढं तरी काय, शेवटी पेंड लटकलेलं पेंड आहे ना ते काढून टाकण्यातच शहाणपण आहे. तसा हा संसार सुद्धा पेंड आहे. हे तुम्हा आम्हाला लटकलेलं आहे. आणि जे लटकलेलं आहे ना, का हो तुमची चप्पल, भरलेली चप्पल स्वयंपाकघरात घालून जाता का तुम्ही? नाही घालून जा ना. नाही घालत आपण का? चपलीची रेंज कुठपर्यंत आहे? चपलीची रेंज दारात आणि पायात. पण कधी चप्पल सुद्धा उंबऱ्याच्या बाहेर आहे, दारातही नाही, बाहेर. दारात नसते चप्पल. दारातल्या चपला आहे ना बघा, ह्या आहे ना अशा बाजूला, अशा पायानं बाजूला पडते. ही काय दारात चप्पल ठेवली, बरोबर आहे का नाही? दारात नाही, दाराच्या बाहेर बाजूला. का? कारण ती चपलीची मर्यादाच तिथपर्यंत आहे. आणि त्या चपलीला लटकलेलं पेंड आहे ना, पेंड ते दारात नाहीये, ते ओट्याच्याही खाली आहे. तुम्ही नीट पहा, बरोबर आहे का नाही? भरलेली चप्पल आपण ओट्यावर घालून सुद्धा जात नाही. अंगणात पाऊल ठेवायच्या आत आपण चप्पल साफ करतो. कारण जे लटकलेलं आहे ना ते कोणत्याही अंगानं आपल्या हिताचं नाही. तसा हा संसार आहे. कसा? जळी बुड बुडी देखता देखता क्षण न लागता दिसे नाती तैसा हा संसार. आणि याला तुम्ही बाजूला केलं का तुम्ही सक्सेस झाला म्हणून समजा. लटिके ते फेडा, 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 लटिके ते फेडा. तुका म्हणे जाय पिढा, तुका म्हणे जाय पिढा, तुका म्हणे जाय पिढा, तुका म्हणे जाय पिढा. लटिके ते फेडा, 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 लटिके ते फेडा. लटिके ते फेडा, लटिके ते फेडा, लटिके ते फेडा, लटिके ते फेडा, लटिके ते फेडा. विषमामध्ये एकदा राहायचं तेव्हा जमतं ते. मलाही कुठं कळत होतं. आमचे गुरु भक्कम गावाला लावले, तुमच्या पण बहुतांशी लोकांना. मोहिनीराजजी महाराज लोंढे त्यांनी शिकवलं होतं मला ते. लटिके ते फेडा, तुका म्हणे जाय पिढा. पिढाच जाईल पण लटकं फेडून टाका, सोडून द्या ते. कारण त्याच्या जर तुम्ही नादी लागले तर तुमचा घोटाळा आहे. मला सांगा, आज आपण लटक्याला धरून बसलो का सत्याला धरून बसलो?
तुम्हाला सांगतो. एक महिला होती कोपरगावच्या बस स्टँडवर ना, तिचं 1.5 तोळ्याचं नेकलेस चोरानं भामट्यानं लांबवलं. एसटीत चढत असताना गळ्यातनं बरोबर उडवलं ते. आणि ती भली अशी आकांत करीत होती, मोठमोठ्यानं रडायची ती. तिचं रडणं मी पाहिलं, मला खीव आली. म्हणलं ताई काय झालं? काय करू भाऊ, आत्ताच नवऱ्यानं आम्ही कष्टातनं उभं केलं तर मला हौशीनं त्यानं 1.5 तोळ्याचं हे केलं तर रे बाबा गेलं हो, आता काय करू? बरोबर आहे, 1.5 तोळा म्हणजे आज साधारण 1,00,000 लाखाचं नुकसान, 1,00,000 रुपयाचं सोनं गेलं. म्हणलं वाईट झालं असं तर, पण ती रडायचं काय थांबेना. आणि मग मी सहज तिच्या गळ्याकडे लक्ष गेलं तर तिच्या गळ्यात अजून एक पोत होती, 2 पळ्या आणि 4 मण्याची मंगळसूत्र होतं. मग मी तिच्याजवळ गेलो. म्हणलं ताई कशाला चिंता करता, हे असल्यावर जाऊ दे, बाकीचं काही गेलं तर चालतं, काय होतं त्याला, हे महत्वाचं आहे तुझ्या गळ्यातलं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मंगळसूत्र महत्वाचं की नाही? ती काय म्हणली माहिती का, याला काय चाटो भाऊ. याचा अर्थ असा आहे का लटकं जे आहे ना, लटकं तेच आपल्याला गोड वाटतं. हे बाकीचं सर्व लटकं आहे, या लटक्याच्याच नादी लागले. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया ये राजार हरिवीण, वाया ये राजार हरिवीण, वाया ये राजार हरिवीण, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. वाया ये राजार हरिवीण, वाया ये राजार हरिवीण, वाया ये राजार हरिवीण, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आपल्या पोयगावचं वैभव आहे सचिन महाराज. इतकं साजेसं प्रमाण दिलं. लटिका व्यवहार सर्व हा संसार, संसार लटका आहे. बघा त्याने राग पण खूप सुंदर निवडला त्याला, पहा बर का. पण हे दोन्ही विरोधाभासक आहे. ते गाणं जे आहे ना, ते गाणं याचा अर्थ विरोधाभासक आहे. पण विरोधाभासकाला सुद्धा एका ठिकाणी आणण्याची क्षमता आमच्या सचिन बाबाकडे. टाळी वाजली पाहिजे. तुम्ही म्हणसाल कस काय, तुम्ही बघा ते गाणं काय, जिंदगी के टूटे ना लड़े, प्यार करना घडी दो घडी. अरे कधी जीवन संपेल भरोसा आहे का, प्रेम करून घ्या, प्रेम करून घ्या, ही त्याची धून आहे. आणि ती धून लावली कुठं, लटिका व्यवहार सर्व संसार. हे सारं खोटं आहे, कळलं का नाही? हुशार आहे. संसार लटकाय आणि त्या लटक्याच्या नादी जर तुम्ही लागला तर मग मात्र तुमची फसगत होणार आहे. म्हणून ज्याच्या आपण नादी लागलेलो आहे ना, ते माणसाला जास्त गोड वाटतात. तुका म्हणे जनवेळी ऊस सोडून खाती वाढे, खावाडे ही वाढे येते. पण तुम्ही आम्ही त्याच्या नादी लागलो. बरं त्याच्यात काय आहे, काय आहे हो? जर एक बारीक विचार केला तर बघा, तुम्ही खूप पैसा मिळवला, खूप कमवून ठेवला म्हणजे तुम्हाला सुख आहे का? नाही. कुणी असेल तर मला सांगा, माझ्याकडे खूप पैसे, मी खूप सुखी आहे म्हणून. अरे ज्याच्याकडे आहे ते टेन्शन मध्ये, ज्याच्याकडे नाही ते टेन्शन मध्ये. जे मधले आहे ना ते सुखी. जास्तही नाही
कमी नाही. जेवण कसं करावं माणसानं? जेवण तुम्हाला तंदुरुस्त राहायचं आहे का? हेल्दी राहायचं आहे का? आजार न व्हावे असं वाटतं का? तुम्हाला एकच सूत्र सांगतो, जास्तही खाऊ नका आणि कमी खाऊ नका. बॅलन्स मधला आहार घेतला का तुम्ही निवांता. तसं पैसे जास्तही असू नये आणि कमी असू नये, प्रमाणात असावे. पण मला सांगा, धरण कशाला म्हणतात? धरण धरण ज्याच्यामध्ये व्यापकत्वानं साठवण्याची क्षमता आहे ना, त्याला धरण म्हणतात. व्यापकत्वाने साठवता जात, बरोबर आहे का नाही? आपण सारे धरणाच्या नादी लागलो. भलं मोठं धरण बांधून ठेवलं. आता धरण बांधून ठेवलं तर काय होतं? त्याच्यात साठवलं जातं, पण साठवल्या जातं, पण धरणाच्या खालचे जे आहे ना ते कायम गॅसवर आहे. तुम्हाला माहित नाहीये. मी मागे आता कोयना धरणापाशी होतो माझा कार्यक्रम. मी ते तिथे खालीच होता पायथ्याला. तुम्हाला खोट नाही सांगत, मी रात्री झोपलो नाही. त्या ना लाटायचा आवाज यायचा, खाळ 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 खाळ. मग मी त्यांना विचारलं, का हो या असं? ते म्हणे, फक्त आम्ही जिवंत आहे. आम्हाला ह्या जागेचं भूगर्भशास्त्राने सांगितलेलं आहे, ही कधीही कंप पाहू शकते. कोयनेमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात आणि फुटल्यानंतर पहिला फटका कोणाला आहे? खालच्यांना आहे. हे धरण किती साचून ठेवलं ना, धरण साठून ठेवलं, पण त्याला ओव्हरफ्लोच जर काढला नाही तर काय होतं? सांड काढली नाही, सांड. सांड जर धरणाला सांड नसेल तर धरण फुटल्याशिवाय राहत नाही. मग तुम्ही एवढं गबाळ गोळा करून ठेवलं, सांड आहे का? त्याला सांड सांडच नाही. नुसतं आपलंच नाही, दुसऱ्याचं पण येऊ दे, याचं पण येऊ दे, त्याचं पण येऊ दे. भला फुगला. ते साचून साचून इतका फुगला, इतका फुगला, इतका फुगला, शेवटी काय झालं? फोडला घरचेन त्याला. एवढं फुगलेला होता तो. कळलं का नाही? तुम्ही धन जास्त संचयाला जर कराल, तर तुम्ही पैसा अडका जर जास्तीचा साठवून ठेवला ना, मी खात्रीनं सांगतो उद्रेक झाल्याशिवाय राहत नाही. मोठमोठाल्या कंपन्या घ्या, मोठमोठाले उद्योगपती घ्या, त्यांचे वादच झाले. वादालाच कारण आहे ते. का? कारण तुम्ही साठवलं. धरणाचा परिणाम असतो आहे. तुम्ही धरणाच्या नादी लागले का तुमचं जीवन असंतुलित झालं. म्हणून साठवायचं नाही, धरून पण बसायचं नाही, जास्त साठवायचं नाही. हाताला जेवढं लागतं ना तेवढंच बरोबर जर ठेवलं ना तर तुम्ही समाधानी राहाल. तुम्हाला माहिती, समजा तुमच्यापैकी नाही कुणी, पण समजा तुमच्या घरी 30 तोळे सोनं तुम्ही करून ठेवलं. कीर्तनाला यशान काय टाप आहे तुमची इथे यायची? कीर्तनाला नाही यायचं का? आज श्राद्ध आहे ना. हा मला पण त्यांनी सांगितलंय बरं का, पण आहो काय नाही, तुम्ही जा, ते येणार आहेत, मग ते आले की मग त्यांना परत असं तसं. हां, त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम तो घरी असलेला गबाळाचा आहे. ते गबाळ तुला येऊ देत नाही. मग मला सांगा, जे संचय करून ठेवलं ना ते जर त्रासाला कारण आहे, आपण त्याच्या नादी लागावं का? बरं जाऊ द्या. कोणासाठी येते? कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. आपल्यासाठी आहे का? अहो जग आहे ना, जग. तुम्ही जगताना ना स्वतःसाठी जगतच नाही, अजिबात जगत नाही स्वतःसाठी. तुम्हाला कोणासाठी जगायचं माहिती आहे का? जगासाठी. आणि जगाला अक्कल आहे का? जगाला अक्कल आहे? माझ्या तुकोबानं अक्कल काढली जगाची. ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया. संसार करीती म्हणती हा दोषी, टाकीता आळशी पोट पोसा. निपुत्रिका म्हणती पहावो चांडाळ, पातकाचे मूळ पोरवडा. भेटीस न येता म्हणती हा गर्विष्ठ, येता जाता घर बुडविले. असे लोक आहे. या लोकांची नाही लागली तुम्ही? या लोकांचं, अहो या लोकांचं काय घेऊन बसले? या लोकांकडे पाहूच नका. लोकांचं काम काय आहे? नाव ठेवणं. मला ते गाणं खूप आवडतं, इंगळे भाऊ. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. लोकांचं
काय नाही होते बोंबलत राहणं. तुम्ही जगाकडे काय पाहता, आपलं आपलं पहा, जगासाठी जगू नका. काय झालं, आता आम्ही महाडला होतो कथेला, आणि एक आहे ना भाऊ रोज यायचा महाराज आमच्या घरी, चला चहा घ्यायला, नाश्ता घ्यायला. मग आमचे सर्व महाराज मंडळी म्हणे काय कर, म्हणलं चला बाबू एका परत ते रोज रोज येतंय. आणि गेलो आम्ही नाश्त्याला. नाश्ता केला, नाश्ता आला पोह्याचा. मला तर चालत नाही, मी नाही खाल्ले ते. आणि प्लेट आली, मामा प्लेटवर प्लेटमध्ये पोहे, पोह्यावर खोबरं किसेल, त्याच्यावर लिंबाची फोड ठेवलेली, आणि असा तिकडनं वाकडा असा चमचा, घ्या म्हणे. आम्ही हे बाकीच्यांनी पोहे खाल्ले. मग आला चहा, जो मला खूप आवडतो, आणि तो चहा आला. आणि मला चहा आल्यानंतर आनंदच झाला, कारण मी बशी सोडून चहा पित नाही. तुम्हाला सर्वांना, आमचे माणसं जे आहेत ना, माझे सलगीचे जेवढे त्यांना माहिती आहे. तो कप बशीमध्ये आला, पण तो कप आणि ती बशी आहे ना, कप आणि बशी, एक कप बशी. मी विचारलंच हो, 400 रुपयाची कप बशी होती एकच. काय आनंद. म्हणजे काय व्हायचं माहिती का, त्या बशीमध्ये चहा ओतला का आपाप उकळायचा, असं कधी राहतं का? पण चहा पाणी घेतला आम्ही, परत आमच्या ठेप्यावर आलो. आणि 2 दिवसांनी ना त्या म्हणजे जो भाऊ बोलवायला आलता आम्हाला, त्याचा मुलगा मोटरसायकलून पडला, त्याला लागलं. हे मला कळालं, म्हणलं त्याच्या घरी जाऊ, म्हणून मी टपकन त्याच्या घरी वळलं त्या बाळाला बघण्याकरता. तर तिथं अजून 1-2 जण आलेली होती, आणि ती 1-2 जण जी आलेली होती ना, त्यांना पण चहा आला होता. पण ती जो 1-2 जण होती ना, ती परिचयाची होती, खूप एकदम कायम जाते येते होती. आणि जेव्हा त्यांचा चहाच्या बशा मी कप पाहिला ना, मी तोंडात बोट घातलं. अहो, कपाची दांडी सुद्धा फुटेल होती. कळलं का? म्हणजे स्वतःसाठी फुटेल दांडीचा कप. आणि जग एवढं मोठं आहे ना, जग आपल्या हिताचं नाही, जग आपल्या काही कामाचं नाही, त्यांना दाखवायला 400 रुपयाची एक बशी. कोणासाठी जगता तुम्ही? स्वतःसाठी जगतच नाही तुम्ही सोनं नाणं घालता, सोनं नाणं. एकदा आहे ना, पोहेगावचीच गोष्ट आहे, सचिन महाराज मला सांगितलं. एक जोड पास होतं, ती रोज कुटकुट, मला काहीतरी सोनं करा, मला काहीतरी सोनं करा, मला काहीतरी सोनं करा, मला काहीतरी सोनं करा. तो हुशार पोहेगावचा असतो. म्हणजे नाश्त्यावरी घेणारं पोहेगाव, आज त्याचा अर्थ आहे. गाव कोणतं? पोहे कशाला वापरतो आपण? खायला नाही, जेवणाला नाही राहते. पोहेगाव हे नाश्त्याला घेतो राहत बरं कायम. पोहेगाव सोपं नाही मामा, बघा. आणि त्या पोहेगावचं ती रोज 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 तो असा हुशार, तो म्हणे उद्या कोपरगावला जाऊ विसपुत्याकडं. खरंच? हा. आणि असं म्हटल्यानंतर तो 4 वाजता संध्याकाळची वेळ होती. बायकोला म्हणाला, अगं 2 तोळे करू उद्या. नियोजन झालं. खरंच? हा. काय सांगावं. अहो संध्याकाळी आहे ना, शिरा केला, पण कशाचा? मुगाचा, बदामाचा नाही, मुगाचा. याला आतापर्यंत खायला नव्हता याना. आणि तिनं अजून घ्या ना, अजून घ्या ना, अजून घ्या ना, अजून घ्या ना. हे एकटं भूतासारखं जेव्हा टोपल्यात ना भाकरी हाताने वडीत होतं आतापर्यंत, पण आज तर थाट घ्या ना, घ्या ना. हुशार ते. सकाळी उठलं आतापर्यंत त्याचं पाणी, गरम पाणी बादली त्यानं उचलली होती. आज पाणी बिनी गरम बाथरूममध्ये, आंघोळ करून घ्या. आंघोळ केली, बाहेर आलो, चहा आला, गंधासारखा चहा, गंधासारखा घट्ट, एकदम भारी. हा हुशार. हा चहा पिताना म्हणला, जाऊ दे, परत होणार नाही, 3 तोळेच करून टाकू. कारण तो पोहे गावचा. ती म्हणली, थांबाय, कधी निघायचंय? 10-10:30 निघू. मग मी लगेच नाश्ता करते. पोहेगावला पोह्याचाच नाश्ता ना, मस्त नाश्ता झाला. नाश्ता झाल्यावर निघायच्या अगोदर हा म्हणला, 5 तोळे करू. मग तिला आली शंका.
ती म्हणे का हो, तुम्ही माझी चेष्टा तर नाही करू राहिले. म्हण नाही, खरंच 5 तोळे करणार आहे का? म्हणे हा. पहा बरं, नाही तर म्हणे नाही, फक्त माझी एक आट आहे म्हणे. काय? 5 तोळे करून आणतो, पण कोणाला दाखवायचं नाही, सोनं आणलेलं दाखवायचं नाही. एवढी आनंदात होती, तिची डिग्री जागेवर टेम्परेचर. मग काय उपयोग आहे, कोणाला नाही दाखवायचं, मग काय उपयोग आहे, मग कायला करायचं? मग ते यानं स्पष्ट सांगितलं, लग्न कार्य विवाह सोहळे काही असो, फक्त तू घरी असली का कपाट उघडायचं, आज पाहायचं, ठेवून द्यायचं. खरंच सांगा, सोनं लोकाला दाखवाय करता का स्वतः घालायसाठी? हो आ, लोकांनी पाहिलं पण मोठ्या घरची दिसतो, हो सोनं, हो हो. तुम्हाला म्हणून सांगतो, एक ताई होती पोहेगावचीच, हो, मला सचिन महाराज कायम सांगत राहतं पोहेगावची. आणि बघा काय झालं, झगडी फाट्यावरती ना लग्न होतं, त्या सावळीच्या रोडला. लग्न संध्याकाळचं होतं, लग्न संध्याकाळचं होतं. आणि संध्याकाळचं लग्न, ही लग्नाला गेली, मढून गेली, चांगलं सोनानं घालून गेली. आणि तिकडून येताना हिनं काय त्या लग्नात नुसते फोटो आणि शूटिंग व्हिडिओ आणि तेच केलं. ती गेली बॅटरी उतरून, घरी यायचं तर फोनही लागला. कशी बशी झगडी फाट्यावर आली, तिथून तिला इकडे यायचं गाडीही भेटाना, अंधार पडला. 10 तोळे गळ्यात, डामडौलत फिरत होती तिथं. आता कशी माहिती का, इतक्यात एक पल्सर आली आणि ह्या भला जंब्या काढला. तुम्ही जे अंगीकारलं ना ते दुःखाला मूळ आहे. संसार आणि संसाराच्या नादी लागलेले जे साधनं आहेत ना, तो नादी लागलेले सर्व जे आहेत ना, ते सर्व तुम्हाला फसवणारे आहे. आणि म्हणून या सातामध्ये हे सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळते. कोणत्या ह्या गल्लीमध्ये, या बाजारातल्या या गल्लीमध्ये हाच माल आहे सारा, याच्यामध्ये कोणतंही ओरिजिनल नाही. सर्वच्या सर्व जे आहे ते कसं आहे, ये रती माईक दुःखाची जाणती, इके दुःखाची जाणी, माईके दुःखाची जाणी, ये रती माईके दुःखाची जाणे, ये रती माईक दुःखाची जाण, नाही आधी अंती अवसान, आई आली अंगे अवसान, ये रती माईक दुःखाची जाण, ये रती माईक दुःखाची जाण, ये रती माईके दुःखाची जाणे, ये रती माईके दुःखाची जाणे. अंती अवसान. ये रती माईके दुःखाची जाणे, आई आले अंगे अवसान, आई आले अंगे अवसान. ए रती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. जे आहे ना ते सर्व दुःखाला जन्म देणार आहे. आणि तुम्ही आम्ही त्याच बाजारामध्ये, तुम्ही आम्ही त्याच वस्तू घेत राहिलो, परिणाम असा झाला, तुम्हाला दुःख भोगावं लागेल. म्हणून सावध करताना ज्ञानोबरायांचा ही वाणी जी आहे ना, ती तुम्हाला सावध करण्यासाठीची आहे. आणि सावध करण्याच्या, बाजारात घुसायच्या आत, इथं बाजार भरतो आणि ज्ञानोबरा आहे ना, जिथून बाजारात प्रवेश आहे ना, त्या प्रवेशद्वारापाशी उभे होते आणि उभ्या असणाऱ्या प्रत्येकाला सांगितलं, ही जी गल्ली आहे ना, या गल्लीमध्ये फसवा फसवीचा माल जास्त आहे. ही गल्ली आहे ना, सारी फसवी. बरं, तू चालला जरी ना तरी फसू नको, कारण याच गल्लीमध्ये तुला फसवणारे भेटणार आहे आणि याच गल्लीमध्ये तुला जागवणारे पण भेटणार आहे. फक्त कोणाला भेटायचं याकरिता ज्ञानोबराय म्हटले,
भाऊ जाताना आहे ना माझ्याकडनं ओळखपत्र घेऊन जा. तुझ्याकडे ओळखपत्र जर असेल ना तर तुला मधी कोणतीच अडचण येणार नाही. कारण मधली गल्ली जी आहे ना ती गल्ली फसवणारी आहे. म्हणून तुला सांगतो का या गल्लीमध्ये तुला किती फसवणारे जर भेटले ना तर तू मात्र या गल्लीत चालताना ते तुझ्या पुढे पुढे करतील, तुला आग्रह करतील, तुला फसवतील, तुझी उहापोक तुझी स्तुती करतील, काय म्हणून नाही ते सर्व करतील. पण हे सारं जे करतील ना शेवटी तुला हे दुःख देतील. म्हणून तुला सांगतो जरी तू या बाजारात चालला ना तरीही याच बाजारामध्ये तुला असेही काही भेटतील का ते कोणतंही डेकोरेशन न करता, कोणतंही प्रदर्शन न दाखवता ते त्यांचा माल घेऊन बसलेले आहेत. त्यांच्याकडं जर तू खरेदी केली तर तुझं हित आहे. म्हणून जे या मार्केटमध्ये, जे या बाजाराच्या साथेमध्ये, जे या बाजाराच्या गल्लीमध्ये अशी ओरडून ओरडून सांगतील त्यांच्याकडंच माल खरेदी कर. आणि तो माल खरेदी करणारे जे आहेत ना ते नेमके काय म्हणतील, ते नेमके काय म्हणून ओरडत. कारण बघा युग जाहिरातीचं आहे, युग जाहिरातीचं आहे. जाहिरात केल्याशिवाय तुमची वस्तू कोणी उचलत नाही. बरोबर आहे का नाही? युग जाहिरातीचं आहे. आणि या जाहिरातीच्या युगामध्ये जेवढी ती जाहिरात असेल ना प्रभावी तेवढं गिऱ्हाईक जास्त आहे. बरोबर आहे का नाही? तुम्हाला तर म्हणलं होतं सचिन बाबा करा एक जाहिरात, तुम्ही करीनाच. एकानं केली तर भाव किती वाढला. बोली बोलत बोल रेट पण तयार आहे इकडे 41 45 आहे माझा 45 आई माझ्याची किती 35 का 40 येते 45 55 आहे ना नवीन रेट आले 51 55 नवीन रेट आई माझी. तुम्हाला कळू राहिलं पण हे काय चालू आहे आमचं तुम्हाला काहीच कळणार नाही. त्याच्याकरता आमच्या बाजारात येऊन पहा. तुम्ही आमच्या बाजारालाच येईना त्याच्यामुळे तुम्हाला ते आमचा मार्केटच कळला. हां पण असं कुठे आहे का हो? सुंदर ते धान उभे विटेवरी याचा काय भाव आहे? याचा भावच नाही आहे. याची किंमतच करता येत नाही. ज्याची किंमत करता येत नाही ना त्यांनी काय केलं माहिती आहे का? तो घेतलं ती वस्तू आणि त्याला ना पॅकिंग केली वरून आणि वेगळंच काहीतरी बनवलं आणि त्याच्यात तुम्ही आम्ही नाद लागलो. जाऊ द्या मरू द्या. असा एक विक्रेता आहे वस्तू घेऊन त्या ठिकाणी बसलेला आणि तो आपल्याला सांगत आहे हे सारे ओरडतात हे तुम्हाला फसवणार आहे. वाजत से बोंब कोणी नाही वाजतसे बोंब कोणी नायकती काणी हरी हरी न म्हणता तया थोर झाली आणि उठा उठा जागा पाठी भया आले मोठे पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. अशी जाहिरात जिथं चालू आहे ना तिथलाच माल घ्या. दुसरीकडे कुठे इंड राहिले ते तुम्हाला आहे ना तुमचा कार्यक्रम लावेल पण इथलं मात्र माल आहे जो आहे ना फोडीला भांडार धण्याचा हा माल तो जो माल आहे ना उतरला कशी खरा माल तो खरा आहे हो. वैष्णवाचा माल खरा
माल खरा तुरतुरा वस्तूशी ब्रह्मवस्तू त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होईल असा हा माल आहे. म्हणून जिथे देवच दिला जातो, देवच मिळतो, देवच प्राप्त होतो, देव घेतल्यानंतर देवच होऊन जातो. असं ज्या तुम्ही या साताला चालले ना, पण असं जे दुकान असेल ना तेच तुम्ही घ्या. म्हणून सावध करण्याकरता ज्ञानोबराय पहिल्या चरणात ये साते आलिया ओळगाचा रंग धरो, ये साते आलिया ओळगाचा रंग धरो, ये साते आलिया ओळगाचा रंग धरो, ये साते आलिया ओळगाचा हो ये साते आलिया ओळगाचा रंग धरो, ये साते आलिया ओळगाचा रंग धरो, ये साते नाही तरी संसार जाईल रया, नाही तरी संसार जाईल रया, नाही तरी संसार जाईल रया, नाही तरी संसार जाईल रया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगो, कवनाचे माय बाप कवनाचे गणगो, कवनाचे माय बाप कवनाचे गणगो, कवनाचे माय बाप कवनाचे गणगो. नाही तरी संसार जाईल रया, नाही तरी संसार जाईल रया, नाही तरी संसार जाईल रया, नाही तरी संसार जाईल रया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, रखुमाई जय बाबा याचा हा उपदेश आहे. ए साते आली या वळंगा सारंग धरू, तू सारंग धराला ओळख, भगवंताला ओळख. जर तू या बाजारात येऊन जर तेच नाही केलं ना, काही तुझा उपयोग नाही. नाही तरी संसारो जाईल रया. हा जन्म मृत्यूचा जो संसारामध्ये तुम्हाला मानवी देह मिळालेला आहे त्याचा योग्य उपयोग करून घे. पण इथं जो त्या बाजारात जाणारा होता त्याला मधल्या बाजारातला काहीच गोंधळ माहिती नव्हता. त्यानं पाय धरले ज्ञानोबरायांचे. ज्ञानोबराय मी जाईल, तुम्ही म्हणताल त्याच दुकानात जाईल आणि तिथनं तुम्हाला जे अपेक्षित आहे तेच मी घेईल, पण मला बाकीच्या जे दुकानं तिथं मांडलेले आहेत ना त्या दुकानाबद्दल अगोदर मला सावध करा.
कारण समोरचं संकट नेमकं काय आहे हे जोपर्यंत माहिती होत नाही ना तोपर्यंत त्या संकटातनं मार्ग कसा काढायचा हे आपल्याला कळत नाही. कोविड आपल्याला पहिल्या खेपेला माहितीच नव्हतं नेमकं तो बॅक्टेरिया तो जीवाणू कसा आहे, तो नेमका काय करू शकतो, त्याचा परिणाम काय झाला की त्या अनुषंगानं लोकांना कसं लढावं तेच कळत नव्हतं. फोनवर जरी कोविडवाल्यानं फोन केला तरी होतो असं म्हणायचे लोक, त्याचा फोन आला तरी होतो म्हणजे अज्ञान होतं. अगदी तसं मला त्या दुकानातलं त्या बाजारातलं त्या गल्लीतले सर्वचे सर्व दुकानं मला सांगा. आणि मग ज्ञानोबरायांनी ते दुकान सांगताना पहिल्यांदा सांगितलं, पहिला फटका तुला कुठं बसणार, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, इथं तू फसणार आहे या बाजारात. आईबाप काय बोलता, आईबाप हो आईबाप जरी आहे ना ते जन्म देणारे आहे, जन्म मरण चुकवणारे नसतात. ते जन्म देणारे असतात. कवनाचे मायबाप कोणाचं कोण आहे, ज्याचं त्याचं जास्त त्याला निघावं लागतं. कवनाचे गणगोत, गणगोत तर बोलूच नका. जर आपण त्याच्या लग्नात आयर करेल असन तरच येईल किंवा आयरही बुडू शकतो. कळलं का नाही? पूर्वी होतं तसं, आता नाही. आता कोण नाही आहेर बाहेर काय नाही. आता पूर्वी होतं तसं का त्याच्या लग्नात केला तर मला त्याच्या लग्नात, त्याने माझ्या लग्नात केला म्हणजे मला त्याच्या लग्नात करावं लागेल असं देणार म्हणजे फिट्टम फाट. तसा नाही. मग हे गणगोत कसं आहे, घेणार आहे, नाव ठेवणार आहे, उदो उदो करणार आहे पण आतून जळणार आहे. नोहे तुझा हा परिवार अनदा रक्षण भंगुरा, अनदा रक्षण भंगुरा, अनदा रक्षण भंगुरा. नोहे तुझा परिवार अनदा रक्षण भंगुरा. 7 मिनिटात विचार करणार आहोत आपण सर्व. आता त्या गणगोतामध्ये कोण हा आपला परिवार नाही, हे फक्त लटका आहे. आपण गेल्यानंतर रडतील 10 दिवस, परंतु हे आपले नाहीच, आपल्याबरोबरही येत नाही. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत. आणि हे जे गणगोत आहे ना, ज्याने हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, ते आपलं म्हणून नाहीच आहे. ते ना ते तुझ्याकडं आहे तोपर्यंत तुझ्या अवतीभोवती फिरतील, पण तू जेव्हा मोकळा होईल ना तेव्हा रस्ता दुसऱ्या रस्त्यानं तुला सोडून बाजूला निघून जातील. असं हे गणगोत आहे. म्हणजे याच्या तू काय नादी लागला, तिथे तू जाऊ नको, तिथं तू फसू नको. म्हणे अजून सांगा, अजून कोण आहे तिथे. आणि मग सांगितलं तू या संसारामध्ये घुसला ना, इथं तुला पहिले गांजवणार आहेत ते विषय. आणि हे जे विषय आहेत ना, ह्या विषयाने भल्या भल्यांचा कार्यक्रम लावला. अशी थट्टा इने भल्या भल्याला लावला बट्टा, धडक मारले शंकरा तिने केला ब्रह्माचा मातेरा. असं हे विषयाचं सुख आहे बरं का. वाटतं ते पण नसतं. असं वाटतं खरंच सुख, खरंच सुख आहे, खरंच संसार. तुम्ही आम्ही त्याच्यात नाही लागलो. खरंच संसार, खरंच संसार, खरंच संसार. हे विषयाचं सुख आहे, हे तात्पुरतं आहे. त्या सुखासारखं आपल्याला भासतं फक्त, परंतु हे तात्पुरतं आहे. ते चिरकाल नाही. ते सुख सुख या स्थितीमध्ये नाही आहे, पण भासतं आपल्याला सुख. असं कसं म्हणे, हो सुखासारखं दिसतं पण सुखासारखं नसतं. पूर्वी आता 1 मिनिटात सांगतो. पूर्वी ना पेपरमध्ये ना सारोमत, केसरी पेपर होते, गावकरी पेपर होते ना, त्याच्यात ना असं एक कॉलम यायचा, कोडे सोडवा आणि कॅमेरा मिळवा. होतं का नाही? कोडे सोडवा आणि कॅमेरा मिळवा. मग ते आकडे टाकायचे आणि ते कोडं सोडवायचं आणि ते पाठवायचं, तिकडून कॅमेरा यायचा. मग कॅमेरा यायचा, तो बॉक्स यायचा, आणि ते सोडवायला त्यावेळेस 60, 70, 200 रुपये लागायचे. हा यांना देऊन कॅना काढून उसनवार करून ते सोडवायचा आणि सोडून पाहायचा बॉक्स, बाहेरून दिसायचा कॅमेरा आणि मध्ये सारा भूस. तसा हा संसार आहे. बेगड म्हणजे नेमकं काय? बेगड जस्त असतं ना, जस्त धातू. त्या जस्त धातूचा आहे ना कागद असतो, कागद तो बाहेरून त्याला लावलेला आहे. एखादी भेटवस्तू द्यायची ना, आपण नाही का चमकीचा कागद वापरत, तसा जस्ताचा कागद चमचम करतो, सिल्वर सारखा दिसतो बघा, आहे तो अजून मार्केटमध्ये मिळतो, त्याला बेगड म्हणतात. आणि ते बाहेरून लावलेलं आहे भाऊ, आतमध्ये सारा फसवा माल आहे. हे दिसतात सारे आपले, पण आपले कोणीच नाहीये. तुला वाटतं फक्त हे भासतंय. हे विषयाचे समसुख बेगडाची बाहुली,
त्याची बाहुली केली. बाहुली कुठं खरी असते का? तिच्यात जीव नाही बाबा. तू यांच्या नादी लागू नको, त्या दुकानात तू जाऊ नको बरं का. गेला तर फसल्याशिवाय राहणार नाही म्हणे. म्हणजे कसं राहतं ते? अरे म्हणे अजून समजावून सांगितलं. अरे जसं वर पाहायचं आभाळाकडं, आकाशाकडं पाहायचं, जसे ढग जमा होतात, जमा झालेले ढग किती वेळ थांबतात. त्याची सावली पडली तर तू त्या सावलीमध्ये तू असं म्हणतो का आता या सावलीमध्ये मी दिवसभर राहतो म्हणून? भरोसाच नाही. जसं पाणी आणि हवा येईल तसं ते ढग पुढे पळून जाईल. अभराची सावली जाईल रया, ती सुद्धा टिकून राहत नाही. ढग विरून जाईल, तिथे सावली सुद्धा शिल्लक राहणार नाही. असा हा बाजार आहे बरं का. आणि म्हणून तुला सांगतो इथं सर्व आपल्याला भुलभुलैया जग हे. या भुलभुलैयामध्ये जर तू गेला आणि फसला ना तर मग मात्र तुला वाटतं ते सुख त्याच्यामध्येच वाटतं, पण वास्तवात मात्र काहीच नाहीये. चित्रपटात दाखवतात, आता चालू आहे ते, त्याच्यात दाखवतात एका लाकडामध्ये 25 जण आडेतिडे पडले म्हणे, एकाच लाकडाच्या टोल्यात. हे दिसायला आपल्याला दाखवलं तसं, पण ते वास्तवात तसं नाहीये. ते स्वप्नवत वाटतं, त्याला स्वप्न नगरी म्हणतात ना. त्याच्यामुळं जादुई नगरी आहे ती. ते वाटतं तसं वाटतं, परंतु ते वास्तवात नसतं. स्वप्नात तुम्हाला 1 लाख रुपये सापडले. कशात? स्वप्नात. आणि त्यांना जेवढ्या मारायचं राजे 1 लाख 1 लाख आतुरणातच 1 लाख 1 लाख 1 लाख 1 लाख. याची बायको हुशार होती. ती म्हणाली हो उठा उठा, 1 लाख 1 लाख. तिनं आणलं पाणी टाकलं त्याच्या तोंडावर, भांभावल्यागत उठलं. मग त्याला कळलं 1 लाख तिकडे इकडं नाहीये. तसा हा संसार आहे. ज्ञानदेव बने हो पाहता पाहिले, ज्ञानदेव बने पाहता पाहिले, ज्ञानदेव पाहता पाहिले, ज्ञानदेव पाहता पाहिले. स्वप्नीचे गेले जाईल लया, स्वप्नीचे गेले जाईल लया, कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत, कवणाचे माय बाप, कवणाचे गणगोत. स्वप्नीचे जाईल रया, स्वप्नीचे जाईल रया, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप, कवनाचे गणगोत. रोग जडापत जाईन लया, मृग जळावत जाईल रया, जाईल रया.
मृग जळावत जाईल लया, मृग जळावत जाईल लया, कवनाचे माया स्वप्नीचे चेहरे जाईल रया. स्वप्न हे वास्तवात नाही बाबा, ते सुद्धा खोटं आहे, नष्ट होऊन जाणार आहे, वास्तवात ते नाही. म्हणून त्या बाजारामध्ये तू आता सावध हो. तू फक्त ओळंगा सारंग धरू, देवाची ओळख करून घे. ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी साठविला पोटी. अनेक न्यायानं अनेक प्रमाणानं साधू संतांचा हा सारभूत उपदेश तुमच्या आमच्या कल्याणासाठी आहे, म्हणून तो उचला. हिताचं जे आहे ना, या बाजारामधला नादी नका लागू. हे बाजारामध्ये ना आपण ना सर्व स्वार्थामध्ये डबडबलेलो आहोत. म्हणून जिथे निस्वार्थपणा आहे, इतके स्वार्थी आहे ना. काय मामा चहा जर चेअरमन साहेब आले, बरं झालं तुम्ही बाळासाहेब भाऊ, चहा जर माशी पडली, एकदा मी आलोत बघा, आठवतं ना, माशी पडली होती, चहा पडली होती ना, तुम्ही काय म्हणे, पिऊन घ्या म्हणे, काय म्हणले बरं, फेकून दिला, दुसरा करू महाराज, खरं आहे ना. आणि त्या दिवशी चेअरमन साहेब तुम्ही घरी तूप बनवलं म्हणे 1.5-2 किलो गावरान, त्याच्यात माशी पडली, काय केलं, द्या ना ते तूप फेकून. इतके लबाड आहे संसारामध्ये आपण, बरोबर आहे ना. म्हणून या संसाराच्या नादी लागू नका. जे सत्य आहे तो भगवंत आहे, आणि त्या भगवंताचंच भजन, भगवंताचंच पूजन, भगवंताचंच चिंतन, भगवंताचंच मनन, हेच आपल्या जीवनाचं सार आहे. आणि ते सार ज्ञानोबरायांना या भंगातनं व्यक्त करायचं होतं. आज वैकुंठवासी वारायण रायभान पवार यांच्या श्राद्ध विधीच्या निमित्तानं अर्जुन भाऊनं जमवलेला हा समूह आहे. अतिशय खडतर त्याच्या जीवनाच्या प्रवासामध्ये मात्र त्यानं व्यवहाराची जाण ठेवत आपल्याला नेमकं काय करायची याची दिशा ठरवली. तो जसा माझ्या सहवासात आला तेव्हापासून त्याला सांगितलं, अर्जुन तुला हे करायचं आहे आणि हेच करण्याकरता तू तत्पर राहा. आणि तशी शब्दानं शब्द त्यानं ऐकला. आज कला शृंगार हे जे सदर आहे तुमचं, कला शृंगार सदर आहे. आणि त्या कला शृंगार सदरामध्ये मंडप असो, साऊंड असो किंवा स्वयंपाक असो, या क्षेत्रामध्ये त्यानं विशेष नाव कमावलं. आणि जे नाव कमावलं त्या नावाचाच हा परिणाम आहे. तर वडिलांसह एवढ्या व्यापक मोठ्या खर्चानं श्राद्धविधीचा हा कार्यक्रम, आणि वाडवडिलांची त्यांनी मला जन्म दिला, त्यांचं माझं खऱ्या अर्थानं तो वडिलांचा ऋणानुबंध माझ्या जीवनात महत्त्वाचा ठरला. आणि ती जाणीव ठेवून आज परिवाराच्या वतीनं या ठिकाणी श्राद्धविधीच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी एकवटवलं. गोड अशी कीर्तनाची सेवा झाली. आणि दिशा आणि निर्देश फक्त आपण ध्यानात ठेवायचा. कीर्तनातलं सार एकच आहे, ओळंगा सारंग धरू, तो भगवंत ओळखून घ्या आणि मग जा, मग मरा, खुशाल मरा, बिंदास मरा, मग पण ओळखून मरा, तशी जाऊ नका. असो, परत एकदा आमचे सर्व महाराज मंडळी, गुणीजन, ज्ञानवंत, गुणवंत, कीर्तिवंत महानुभाव मंडळींची साथ मला लाभली. परत मी सर्वांचे धन्यवाद देतो. आणि आपल्याही जीवनाचं सार्थक करा एवढंच भगवंताकडे मागणं मागतो. कळावे मंडळी, जिव्हाळा असावा विठ्ठल. जय जय बोलिले तुझे विडी वाकोडी उतरे, ओ नाही विचारी नाती खामिया मुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा, योगेश महाराज 2 मिनिटं बोलतायत श्रद्धांजलीपर आणि नंतर कार्यक्रम आटोपणार आहे. या महाराज.
किम कशा निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित आलो याची पूर्णतः जाणीव अर्थातच कल्पना सगळ्यांना आहेतच, तरी देखील सांगणं ते वक्त्याचं कर्तव्य असते येत नाही ना. जन्म आणि मृत्यू या दोन शब्दाचा विचार जर आपण केला तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल जन्म शब्द जोडाक्षर आहे, मृत्यू शब्द तोडाक्षर आहे. जन्माला येताना मनुष्य नाती जोडतो, मृत्यूच्या दिवशी नाती तोडतो. आयुष्यभर जमावलेली नाती किंवा जोडलेली नाती मृत्यूच्या दिवशी तोडून मनुष्य या जगातून निघून जातो. या दोन शब्दाच्या मधोमध जे अंतर आहे त्याला जगणं असं म्हणतात. असं सुंदर पवित्र जगणं ज्यांचं होतं ते वैकुंठवासी वारायण रायभान पवार यांना आपल्यातून इहलुकीची यात्रा संपवण्यात जवळपास 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पश्चात असणारा परिवार 3 मुलं, परंतु त्यामध्ये मला वाटतं एक मुलगा त्यांचा एक्सपायर झालेला आहे. खऱ्या अर्थानं हे त्या मातेच्या आयुष्यातले खूप मोठं दुर्दैव दुःख आहे. अगोदर मुलाचं जाणं, नंतर पतीचं जाणं. कारण मानवी जीवनामध्ये काही दुःख अत्यंत महत्त्वाचे असतात. आपण लहान असताना आपले आईबाप जाणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. त्याच्याही पेक्षा मोठं दुःख सांगितलं भर तारुण्यामध्ये एखाद्या स्त्रीचा पती जाणं किंवा एखाद्या पतीची पत्नी जाणं, आणि त्याही मोठं दुःख म्हणजे वार्धक्यामध्ये मुलगा जाणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. हे सगळं पचवत आजपर्यंत आलेला हा सगळा परिवार, आणि या परिवाराच्या माध्यमातून आपल्या पितेच्या आणि पतीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांच्या पश्चात असणारा संपूर्ण परिवार, त्यामध्ये आमचे मित्र अर्जुन भाऊ यांच्या माध्यमातून इथपर्यंत हा सगळा प्रवास आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं पंचक्रोशीचं तथा संबंध महाराष्ट्राचं भूषण साई कथाकार आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे विकास महाराज बाबांनी अत्यंत सुंदर अशी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न केली. या सेवेच्या माध्यमातून मृदंगाची उत्तम साथ ज्यांची प्राप्त झाली आदरणीय श्री हरिभक्तीपरायण महेश महाराज, सुंदर अशी गवईची साथ प्राप्त ज्यांची झाली संदीप महाराज, सचिन महाराज आणि गौरव महाराज, या सर्वांचं या परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि वैकुंठवासी रायभान बाबांच्या जीवनामध्ये काही कर्तव्य कर्म शिल्लक राहिलं असेल तर बाबांच्याकडून घडलेली नामसंकीर्तन यज्ञाची शिवा हे सगळं पुण्य ईश्वराने त्यांच्या खाती माती टाकावं हीच सदीच्या मालकाच्या चरणी समर्पित करून शेवटची आपल्या सर्वांच्या वतीनं या पवार परिवाराचे नातेगोते आपल्या सगळे सोयरे सर्वांच्या वतीने श्रद्धांजली समर्पित करतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. रामकृष्ण.